अतिशय महत्त्वाची बातमी आहे। यंदा कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा चित्ररथ हा नसेल अशी माहिती सूत्र देत आहेत। प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तुर्तास नसल्याची माहिती समोर आली आहे। दरवर्षी विविध राज्यांना संधी दिली जाते। यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ हे निवडण्यात आले आहेत। तर गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा तसेच झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा तसेच पश्चिम बंगाल आणि हरियाणा यांचे यावेळेस चित्ररथ निवडण्यात आले आहेत। खरं तर या यादीमध्ये महाराष्ट्राला तुर्तास तरी स्थान देण्यात आलेलं नाहीये। या संदर्भात अधिक माहिती देतील रामराजे शिंदे, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रामराजे, महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे सूत्रांकडून कळतंय, नेमकं कारण काय आहे? बिलकुल 26 जानेवारीला कर्तव्य पथावर संपूर्ण जे वेगवेगळे राज्य आहेत ते आपापल्या संस्कृतीचं प्रदर्शन करतात आणि मागील वेळेस छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित चित्ररथ महाराष्ट्राने आयोजित केला होता। खरं तर देशभरामध्ये सगळ्याच राज्यांना एकाच वेळी संधी देता येऊ शकत नाही, म्हणून काही एका वर्षी निम्म्या राज्यांना आणि दुसऱ्या वर्षी उर्वरित राज्यांना संधी दिली जाते। महाराष्ट्राला मागील वेळेस संधी दिली होती, त्यामुळे यावेळेस ज्यांना मागील वेळेस संधी मिळाली नव्हती त्यांना देण्यात आल्याची माहिती मिळते। म्हणजेच की पश्चिम बंगाल आहे, त्याचबरोबर दिल्ली आहे आणि इतर सुद्धा काही राज्य आहेत त्यांना देण्यात आले। परंतु दिल्लीवरून अजूनही वाद चालू आहे, कारण केजरीवाल यांनी आरोप केलेला आहे की दिल्लीला सुद्धा चित्ररथ नाकारण्यात आलेला आहे। त्यामुळे दिल्लीवरून अजूनही वाद चालू आहे। परंतु मध्य प्रदेश असेल किंवा इतर नॉर्थ ईस्टचे जे काही राज्य आहेत आणि गुजरात आहे यांना मात्र यावेळेस संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे चित्ररथावरून पुन्हा एकदा राजकारण पेटताना दिसून येते। महाराष्ट्राचं चित्ररथ अद्यापही दिलेलं नाहीये, परंतु आज पुन्हा एकदा स्क्रीनिंग आहे, त्यामध्ये यावर निश्चिती होते का ते बघावं लागेल। आज जर चित्ररथाची निवड जर झाली नाही तर याचा अर्थ की 26 जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ नसेल आणि पुढच्या वर्षी मग संधी मिळू शकते महाराष्ट्राच्या चित्ररथाला। निश्चितच रामराजे, त्यामुळे येणाऱ्या आता काळात येणाऱ्या दिवसांमध्ये काय होतं या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।